आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर. जगाच्या एक पाऊल पुढे. आपल्याला माहीतच आहे की अनेक वेळा अपघात झाल्यानंतर किंवा एखाद्या प्राण्याने हल्ला केल्यानंतर प्रेक्षक फक्त बघ्याची भूमिका घेतात, परंतु त्या व्यक्तीला उचलून दवाखान्यात नेण्याची हिंमत कोणीच करत नाही. ती ॲम्ब्युलन्स किंवा कोणत्या तरी वाहनाची वाट बघत असतात. परंतु 28 मार्च 2026 रोज शनिवारला सकाळी 9 ते 10 वाजेच्या दरम्यान साकोली तालुक्यातील उमरझरी सिवणटोला येथे शेतामध्ये मिरची तोडत असताना माया रामकृष्ण सोनवाने, वय अंदाजे 50 वर्षे, ह्या महिलेवरती अचानक वाघाने हल्ला केला आणि ह्या महिलेला आपल्या पाठीवरती उचलून नेण्याची हिंमत सिवणटोला येथील मनोज बोरकर ह्या व्यक्तीने केलेली आहे. वाघाने या महिलेच्या मानेवरती, पाठीवरती आणि हातावरती वार केलेली आहेत. मनोज बोरकर यांनी कोणत्याही वाहनाची वाट न बघता आणि ॲम्ब्युलन्सची वाट न बघता वेळीच हिंमत दाखवून महिलेला ताबडतोब उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचारासाठी नेण्यात आले. मनोज बोरकर यांच्या या कर्तृत्वामुळे आणि धाडसी कृत्यामुळे शिवणटोला येथील संपूर्ण नागरिकांनी त्यांचे फार मोठ्या प्रमाणात कौतुक केलेले आहे. शासनाने ताबडतोब या महिलेला नुकसान भरपाई द्यावी आणि तुरंत वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी सिवणटोला उमरझरी ग्रामवासियांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला केलेली आहे. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.